मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन केलं जाते आणि मुख्यमंत्र्यांनी या आंदोलकांना व्हिडिओ कॉल केलाय। मुख्यमंत्र्यांचं आंदोलकांना भेटीसाठीचं आमंत्रण दिलं गेलं असं समजतंय। महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात माणगावमध्ये आमरण उपोषण केलं गेलंय आणि या उपोषणकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ कॉल केला। तर या उपोषणासंदर्भातले आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर जैन। मी मुंबई गोवा हायवे या ठिकाणी नागोठणा बायपास या ठिकाणी उभा आहे। गेली 17 वर्ष या रोडचा जो काम सुरू आहे त्याचा काम संपत नाही। त्या रोडची इतकी दयनीय अवस्था आहे की यामध्ये हजारो निष्पाप लोकांचे जीव गेलेले। आपण माझ्या माध्यमात पाहू शकतो कशा या गाड्यांच्या मागे हा धुळीचा साम्राज्य पसरतो। अशातच या धुळीमुळे अनेकांना श्वासोच्छवासाचे रोग उद्भवलेले आहेत किंवा लोकांना याचा त्रास व्हायला लागलेला आहे। आणि आपण पाहिलं त्याकडे कसे चिखल आहे आणि हा संपूर्ण रस्ता दयनीय अवस्थेत आपले पाहिलेला आहे। अशातच कालपासून मुंबई गोवा हायवे सुस्थितीत होण्याकरिता माणगाव येथे जनशोक आक्रोश समितीच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे। आणि त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की मुंबई गोवा हायवे जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण स्थगित करणार नाही। यासाठी कालपासून त्या लोकांनी त्या ठिकाणी माणगाव या ठिकाणी बस स्टँड लगत उपोषणास सुरुवात केली आहे। या आंदोलनकर्त्यांना काल तहसीलदार असो, प्रांत असो किंवा तेथील वरिष्ठ अधिकारी यांनी सर्वांनी भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आमरण बसलेले उपोषणासाठी त्यांनी एकच मुद्दा मांडलेला आहे की जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वस्त करत नाहीत किंवा लेखी आश्वासन देत नाहीत की गणपतीपूर्वी हा रोड सुस्थितीत होईल असं लेखी आश्वासन आमच्या हातात देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण सुरूच ठेवणार। पुढारी न्यूज सागर जैन, रायगड, रोहा।